नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। याच्यात मित्रांनो, जे पाठीमागे तुम्ही शेवंती बघताय, अर्थात या ठिकाणी जी मेघना ऑरेंज जी शेती आहे, शेवंतीची जी शेती आहे, त्या शेवंतीवरती आता सध्या पाऊस उघडल्यानंतर दव धुकं जास्त प्रमाणात पडत आहे। तुम्ही निश्चित व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात की हे दव धुकं निश्चितच कारणीभूत ठरणार आहे, निश्चित याला रोगराईला आमंत्रण देणार आहे। तर याच्यावरती आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर निश्चितच याच्या ठिकाणी आपल्याला दव धुकं जे पडतात या दव धुक्यावरती डावणीचा प्रादुर्भाव वाढणार आहे। डावणी आली की प्रादुर्भावामध्ये भुरीचा प्रादुर्भाव आणि भुरीनंतर लालकुळी, म्हणजे ह्या 3 स्टेजेस पाठीमागे येणार आहेत। तर आपल्याला याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये अगोदरच काम करणं गरजेचं आहे। या ठिकाणी डावणी, भुरी, करपापण असेल आणि लालकुळीपणा यावरती आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे। तर पहिला स्प्रे आपण कीटकनाशकांच्या माध्यमातून घेऊया लालकुळीला प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये। आळी असेल, अंडी असेल, दोन्हीवरती काम करेल असं प्रोफेनोफॉस या ठिकाणी 1 ml प्रति लिटरने याप्रमाणे वापरून घ्यायचे। आणि आळी असेल ती पण जाणार आहे। विशेष म्हणजे लालकुळी पण असेल तर लालकुळीसाठी दानुकाचा ओमाइट आहे 2 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करायचा आहे। हा झाला लालकुळी संदर्भातला स्प्रे। त्यानंतर भुरीच्या संदर्भातला स्प्रे असेल तर भुरीला या ठिकाणी कॉन्टॅप कॅप्टाप अर्थात ताकद या ठिकाणी आपल्याला 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे वापरायचे। म्हणजे करपा असेल, भुरी आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे। किंवा डावणी आहे, डावणी सुद्धा जास्त प्रमाणात राहणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी डावणी, करपा, भुरी या 3 स्टेजमध्ये काम करणार असेल तर अॅक्रेसिओ आहे किंवा ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टीमचं टॅग मिनिस्टर, जे करपा, डावणी, भुरी या 3 स्टेजला पण काम करायचं ते वापरायचे। शक्यतो ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टीमचं यामध्ये डावणी, करपा, भुरी 3 स्टेजला 1 टाइम क्लिअर करून घेईल ते आपल्याला वापरा। आणि विशेष म्हणजे दव धुकं पडते त्याने या ठिकाणी सिलिकॉन युक्त जे स्प्रेडर आहे, जे चांगल्या पद्धतीमध्ये काम करतं ते वापरा। आणि 2च मोलिक्युल किंवा तिसरा मोलिक्युल म्हणतात स्टिकर, सिलिकॉन युक्त स्टिकर, म्हणजे एक घेतलं कीटकनाशक, दुसरं घेतलं बुरशीनाशक आणि तिसरं घेतलं स्टिकर, एवढंच प्लेनमध्ये काढा, बाकी काही काढायची गरज नाही। निश्चितच शेतकरी बांधवांनो, या दव धुकं, डावणी जी येणारी आहे याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ते करून घ्या। निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो। आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। आणि हो मित्रांनो, अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।